5 वर्षीय मुलीचा गुप्तधनासाठी बळी देण्याचा प्रयत्न हा जालन्याच्या भोकरदन पोलिसांनी उघडकीस आणलाय। गुप्तधन आमिषापोटी नरबळी देण्याचा हा अघोरी प्रकार घडत होता, जो पोलिसांनी उघडकीस आणलाय। गुप्तधनासाठी भोकरदनमध्ये 5 वर्षीय मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न करण्यात आला। 1.5 वर्षापासून घरात 20 फुटांचा खड्डा खोदून ठेवलाय आणि हा सगळा प्रकार पोलिसांनी आता उघडकीस आणलाय। गणेश लोखंडे या भोंदू बाबाला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या। तर नेमकं हे प्रकरण काय? 5 वर्षीय मुलीचा गुप्तधनासाठी बळी देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। गणेश लोखंडे गुप्तधनासाठी मुलीचा बळी घेण्याच्या तयारीत होता। बळी देण्यासाठी धामण गावात जुन्या घरात 20 फुटांचा खड्डा त्यानं खोदून ठेवला होता। ज्ञानेश्वर भिका आहेर यांच्या आत्महत्येनंतर हे प्रकरण उघडकीस आलं। ज्ञानेश्वर आहेर यांच्या खिशातील चिठ्ठीमध्ये भोंदू बाबाचा उल्लेख होता आणि त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं। भोंदू बाबानं दिलेल्या त्रासातून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख सुद्धा या चिठ्ठीमध्ये होता। चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर नरबळीचा प्रकार उघडकीस आला। एक व्यक्तीने सुसाईड केला होता, त्याचा तपास जेव्हा आपण सुरू केला तेव्हा एक कात्रण भेटली होती। त्यामध्ये त्याच्याकडून त्याची मुलगी आणि काही पैशाच्या डिमांड एक बाबा करत होते। त्या तपासामध्ये पुढे जाऊन तर एक गणेश लोखंडे धामणगाव बुलढाणा याचा एक माणूस आरोपी याला पोलिसांनी अटक केला आत्महत्यासाठी प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्यामध्ये। ते जे ॲक्च्युअल इंटेन्शन होता तो मुलीच्या नरबळी देण्याचा होता आणि त्याच्या घरी जाऊन जेव्हा पोलिसांनी तपासणी वगैरे पंचनामा केला तर तिथे गड्डे वगैरे करून त्याची तयारी पण दिसली समोर। ते सगळ्या रेकॉर्डवर घेतलं आणि त्याप्रमाणे नरबळी कायद्यामध्ये जे सेक्शन्स आहेत ते आपण वाढ केलाय।